काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर क्रियापदाबद्दल जी माहिती मिळते ज्या सेंटेन्स मधून. आता क्रियापद म्हणजेच काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. जसं समजा की जर क्रियापद नसेल म्हणजे जर तो शक्यतो तो शेवटीच येतो, कधीतरीच तो मध्ये येतो क्रियापद. जर क्रियापदच नसेल तर त्या सेंटेन्सचा काहीच मिनिंग लागत नाही. सो ते काय असतं आपलं क्रियापद असतं. आणि अविकारी शब्द म्हणजेच काय तर अविकारी शब्दामध्ये सगळे अव्यय येतात. म्हणजेच काय विकारी शब्द असतात आणि दुसरं असतं अविकारी शब्द. आता विकारी शब्द जे असतात ते बदलणारे असतात. म्हणजेच काय जेव्हा ते सेंटेन्स मध्ये जातात तेव्हा त्या सेंटेन्सचा अर्थ बदलतो. त्याच्यामध्ये येतं नाम, सर्वनाम, लिंग, वचन. पण अविकारी शब्द असे असतात की ते सेंटेन्स मध्ये कोणत्याही सेंटेन्स मध्ये जाऊ द्या पण त्याचा वाक्याचा किंवा त्या सेंटेन्सचा अर्थ बदलत नाही. सो हे काय असतात तर अविकारी शब्द. त्याच्यामध्ये मग उभयान्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय हे सगळे जे अव्यय आहेत हे कशामध्ये जातात तर अविकारी शब्दामध्ये जातात. तर त्याला काय म्हणतात तर क्रियाविशेषण अव्यय. आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय काय येणार ते, येथे, आज, काल, नंतर, अगोदर, मागे, पुढे, खूप इत्यादी. हे सगळं तर आपल्याला येतं क्रियाविशेषण अव्ययामध्ये. पण याच्यामधलं आपण कोणत्या वेळी काय वापरायचं किंवा सेंटेन्स मध्ये जर हे आलं तर तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहात